नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खुसखुशीत नान कटाई रेसिपी। नान कटाईसाठी लागणारं साहित्य: तूप, पिठी साखर, मैदा, गरा, बेसन पीठ। कढईमध्ये अर्धी वाटी तूप टाकून घेऊ। नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघा। आता अर्धी वाटी पिठी साखर टाकून घेऊ। ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ। क्रीमी कलर येईपर्यंत मिक्स करत राहायचं। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला रेसिपी कळेल। आता क्रीमी कलर पण मस्त आलेला आहे, तरीही आणि 2 मिनिटं मिक्स करीत राहू। माझं यूट्यूब चॅनल नवीन आहे, मला सपोर्ट करा। मिक्स करून झालेलं आहे। आता त्यामध्ये 1 वाटी मैदा टाकून घेऊ। अर्धी वाटी गरा टाकून घेऊ। थोडंसं बेसन पीठ टाकून घेऊ। ते व्यवस्थित हलक्या हातानं मिक्स करून घेऊ। आता आपण त्याची हलक्या हातानं कणिक मळून घेऊ। एकदा जर अशी नान कटाई केली तर तुम्ही कधीच बाहेरली नान कटाई आणणार नाही। नक्की ट्राय करून बघा। कणिक पण मस्त मऊ मळून झालेली आहे। आपण आता त्याला 10 मिनिटं ठेवू। तोपर्यंत एका कढईमध्ये मीठ टाकून घेऊ। त्यामध्ये स्टँड ठेवून घेऊ। कढई गरम होती तोपर्यंत हलक्या हाताने छोटे छोटे बिस्किट बनवून घेऊ। मस्तपैकी छोटे छोटे बिस्किट बनवून तयार आहे। आता त्या बिस्किटला चमच्याने कट मारून घेऊ। बिस्किटला कट मारून झालेला आहे। त्यावरती पिस्त्याचे तुकडे लावून घेऊ। सर्व बिस्किटला पिस्त्याचे तुकडे लावून झालेले आहे। आता त्या बिस्किटच्या प्लेटला कढईमध्ये ठेवू। मी त्या बिस्किटला कढईमध्ये 30 मिनिट ठेवणार आहे। त्यावरती परत झाकून ठेवू 30 मिनिट। आणि आपल्याला कमी गॅसवरच ठेवायचं आहे। आता आपले 30 मिनिट झाले आहे। परत काढून घेऊ। आणि आपली नान कटाई पण मस्त झालेली आहे। ही नान कटाई रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। एकदम खुसखुशीत नान कटाई झालेली आहे। मला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।